विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. ज्ञानवंदन इन्स्टिट्यूट यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघत होता ती म्हणजे की मेकॅनिकल टेक्नॉलॉजीचा कटअप आपण कधी घेऊन येणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेकॅनिकल टेक्नॉलॉजीचा याचा कटअप बघणार आहे आणि अपकमिंग डेजमध्ये आपण इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी आणि बाकीही ट्रेडचा कटअप बघणार आहे. त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, जर आपल्याला बाकी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीचा जर कटअप पाहिजे असेल तर खाली कमेंट करा, आपण त्यावर कटअप बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करूयात. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर लक्षात घ्या, जो कटअप आपण प्रेडिक्ट केला आहे तर ते विद्यार्थी मित्रांचे आपणापर्यंत आलेले मार्क्स जागा यानुसार आपण विद्यार्थी मित्रांनो प्रेडिक्ट केला आहे. यामध्ये प्लस मायनस थोडेफार मार्क होऊ शकतात, बरोबर, आणि काही जे विद्यार्थी आहे त्यांचं दुमत देखील होऊ शकतं, परंतु हा फक्त काय ॲज अ नॉलेज पर्पजसाठी आपण जो प्रेडिक्ट केला आहे तो तुम्हाला पडतो की नाही याकरिता आपण हा कटअप घेऊन आलो आहोत. तर सर्वात पहिल्यांदा बघूयात जनरल कॅटेगरी, ज्यामध्ये सर्वच कॅटेगरीचे विद्यार्थी कॉम्पीट करू शकतात. टॉपचे विद्यार्थी यामध्ये येतात. तर जनरलसाठी बघू शकतात मेलचा जो कटअप आहे तो 166 ते 174 मार्क लागण्याची शक्यता आहे. त्याच पद्धतीने फिमेल कॅन्डिडेटसाठी 158 ते 166 मार्क लागू शकतो. आणि लक्षात घ्या की ह्या ज्या पोस्ट आहे त्याला एक्सपिरियन्स विचारला आहे, त्यामुळे एक्सपिरियन्समुळं काय होतं की बरेचसे विद्यार्थी यातून बाहेरसुद्धा पडू शकतात. त्यानंतर EWS कॅन्डिडेटसाठी मेलचा जो कटअप आहे तो 162 ते 170 मार्क. त्यानंतर फिमेल कॅन्डिडेटचा कटअप 152 ते 160 मार्क लागण्याची शक्यता आहे. आपल्याला काय वाटतं, आपल्याला कोणता कटअप लागू शकतो असं वाटतं ते देखील खाली आपण कमेंट करा. त्यानंतर OBC या कॅटेगरीकरिता मेलचा जो कटअप आहे तो 156 ते 164 मार्क आणि फिमेलचा जो कटअप आहे तो 150 ते 156 मार्क लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर SBC कॅटेगरीकरता मेलचा कटअप 152 ते 160 मार्क. त्यानंतर फिमेलचा जो कटअप आहे तो 146 ते 150 मार्क लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर कॅटेगरी NTD याकरिता मेलचा जो कटअप आहे तो 150 ते 156 मार्क आणि फिमेलचा जो कटअप आहे तो 144 ते 150 मार्क लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर NTC करिता मेलचा जो कटअप आहे तो 148 ते 156 मार्क आणि फिमेलचा कटअप 142 ते 150 मार्क लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर NTB करिता मेल कटऑफ 148 ते 156 आणि फिमेलचा जो कटऑफ आहे तो 142 ते 150 मार्क लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर VJA मेलचा जो कटऑफ आहे तो 142 ते 150 मार्क, फिमेलचा कटऑफ 138 ते 140 मार्क लागण्याची शक्यता आहे. यामध्ये प्लस मायनस 5 मार्क्स विद्यार्थी मित्रांनो पकडून चला. त्यानंतर कॅटेगरी ST याकरिता मेलचा जो कटऑफ आहे तो 136 ते 142 मार्क आणि फिमेलचा जो कटऑफ आहे तो 128 ते 134 मार्क लागू शकतो. त्यानंतर SC कॅटेगरीकरता मेलचा जो कटऑफ आहे तो 150 ते 158 मार्क आणि फिमेलचा जो कटऑफ आहे तो 140 ते 148 मार्क लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर खेळाडूंकरिता मेलचा जो कटऑफ असेल, म्हणजे याला मेल फिमेल आपण नाही केलं आहे, खेळाडूकरिता कटऑफ 140 ते 146 मार्क लागू शकतो. त्यानंतर माजी सैनिक याकरिता 122 ते 130 मार्क कट ऑफ लागू शकतो. त्यानंतर प्रकल्पग्रस्त याकरिता 142 ते 150 मार्क कट ऑफ लागू शकतो. त्यानंतर भूकंपग्रस्त याकरिता 142 ते 150 मार्क. त्यानंतर अंशकालीन पदवीधारक याकरिता 140 ते 150 मार्क कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो लागू शकतो. आपला जो कट ऑफ प्रिडिक्शन आहे तो तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. तुम्हाला जर वाटत असेल कट ऑफ कमी जास्त होऊ शकतो ते देखील खाली कमेंट करा. तुम्हाला किती मार्क पडले ते देखील खाली कमेंट करा, म्हणजे बाकी विद्यार्थी मित्रांना देखील कळून जाईल की किती विद्यार्थी मित्रांना किती मार्क्सची रेंज या ठिकाणी आली आहे. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला बाकी ट्रेडकरिता जर कट ऑफ पाहिजे असेल तर खाली कमेंट करा, तुम्हाला कशासाठी कट ऑफ पाहिजे तो कट ऑफ बनवण्याचा आपण प्रयत्न करूयात. तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत. थँक्यू.